नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे संसदेमधून अखेर परीक्षा सुधारणा विधेयकावरील लोकसभेतली कोंडी फुटलेली आहे. विरोधक आज विधेयकावर चर्चा करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर हे विधेयक आजच मंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र सभागृहामध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जवरून घमासान होण्याची शक्यता आहे. आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशाराही सीजेपीने दिलेला आहे. तर आज दिल्लीमध्ये एनडीएची बैठक होणार आहे. मोदी या बैठकीला संबोधित करणार आहेत. यावेळी बैठकीला ते काय सांगतात, मार्गदर्शन करतात हे पाहायचंय. त्यामुळे या संपूर्ण दिल्लीतल्या घडामोडींवर आपलं लक्ष आहे. दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भातली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी जोरदार चर्चा आहे. आणि याचं कारण म्हणजे काही दिवसांपासून राष्ट्रवादी एसपी मधल्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत अनेकदा भेटीगाठी घेतल्यात. त्यानंतर काल खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलंय. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. तेव्हा या संदर्भातले आणखी डिटेल्स, आणखी तपशील आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रात. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवसेनेतल्या मंत्र्यांची शाळा घेणार आहेत. गेल्या 1.5 वर्षामध्ये मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काय काय विकास कामं केलेली आहेत याचा ते आढावा घेणार आहेत. आणि या बैठकीनंतर शिंदे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. त्यामुळे या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं या बातमीपत्रामध्ये लक्ष असणार आहे.